तर काल आपण जी पीपीटी सादर केलेली आहे त्या पीपीटीच्या माध्यमातून आपण आपल्या चर्चेचा विषय होता ललित साहित्य व ललितेतर साहित्य. यालाच ललितेतर साहित्यालाच शास्त्रीय वाङ्मय असं म्हटलेलं आहे. ते आपण यापूर्वी पाहिलं. मग या दोन्हींमध्ये फरक कसा पडतो ते पाहत असताना हा चार्ट तुमच्या पुढे आलेला आहे की साहित्याचं 2 भागांमध्ये वर्गीकरण केल्यानंतर ललित साहित्य हे काय असतं आणि ललितेतर किंवा शास्त्रीय वाङ्मय हे काय असतं. तर मी तुम्हाला काय सांगितलं की एखाद्या पुस्तकामध्ये काय मांडलेलं आहे आणि ते कसं मांडलेलं आहे हे 2 प्रश्न समोर ठेवले की आपल्याला दोन्हींमधला फरक लक्षात येतो. आणि मग आपण पहिला फरक पाहिला होता की ललित साहित्यात तो लेखक व्यक्त होत असतो, तो कवी व्यक्त होत असतो, त्याचं अंतर्मन व्यक्त होत असतं, ते त्याचं स्वतःच असतं. मग फुलं राणी ही कविता कुणाची, तर ती बालकवी या कवीची, असं उत्तर. तुमच्याकडे चार्ट आलाय का? नाही सर. नाही आला? नाही आला सर. सॉरी 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 सॉरी, एक मिनिट, एकच मिनिट, शेअर करायचं राहिलं. ओके, रेकॉर्डिंग चालू केली. आता आलाय? लोड होतं सर, लोड होतं. लोड होते. आता सर. गुड, ओके. हा, तर ललित साहित्य आणि ललितेतर साहित्य यामधला फरक, पहिला फरक आपल्या पुढे आलेला होता की ललित साहित्य हे आत्मनिष्ठ किंवा व्यक्तिनिष्ठ असतं आणि ललितेतर साहित्य हे वस्तुनिष्ठ असतं. आणि मग आपण वेगवेगळी उदाहरणं घेऊन हा फरक जो आहे तो स्पष्ट केलेला होता. दुसरा फरक आहे की ललित साहित्य हे सौंदर्याधिष्ठित असतं. सौंदर्य हा त्याचा आत्मा असतो. म्हणजे जे मांडलंय ते कसं मांडलं याच्यावर ललित साहित्याचं वेगळंपण अवलंबून असतं आणि मग ते सौंदर्यमय पद्धतीनं मांडलेलं असतं. आपण एक व्याख्या पण पाहिली होती पहा, रमणीय अर्थ प्रतिपादकम शब्दम काव्यम. रमणीय अशा अर्थाचं प्रतिपादन करणारे जे शब्द असतात, जी शब्दरचना असते त्याला काव्य म्हणावं. मग रमणीय म्हणजे काय, तर सुंदर, सौंदर्यमय असं. आणि जे पाहिल्यानंतर, जे वाचल्यानंतर त्याच्यातून आपल्याला सौंदर्य प्रतीत होत असतं, ते सौंदर्यमय असं असतं. परंतु ललितेतर साहित्य किंवा शास्त्रीय वाङ्मय काय असतं, तिथं सौंदर्य वगैरे असं नाही, तर ज्ञान हा त्याचा आत्मा, ते ज्ञानात्मक असतं. त्याच्यातून आपल्याला काहीतरी एक माहिती दिलेली असते, एक ज्ञान दिलेलं असतं आणि ते सौंदर्यमय पद्धतीनं मांडलेलं नसतं, तर सरळ सरळ असं स्पष्टीकरणात्मक, विवेचनात्मक पद्धतीनं ते मांडलेलं असतं. काल आपण तिसरा फरक पाहिला होता की ललित साहित्यामध्ये वास्तव आणि कल्पित याचं मिश्रण असतं. जसं मी काल एक उदाहरण तुम्हाला दिलं की समाजामध्ये वृद्धत्वाची समस्या आहे, त्या संदर्भात वेगवेगळे प्रसंग घडतात, घटना घडतात, आपल्या अवतीभोवती अशी अनेक उदाहरणं आहेत. ते वास्तव की एखाद्या घरामध्ये म्हाताऱ्या झालेल्या आई वडिलांना त्यांची मुलं जीव लावत नाही, एखाद्या घरामध्ये वृद्ध झालेल्या आईला किंवा वडिलांना वृद्धाश्रमामध्ये पाठवलं जातं. अशा वेगवेगळ्या घटना आपल्या अवतीभोवतीच्या समाजात घडत असतात, त्या आपण पण अनेक पाहिलेल्या असते. ते झालं वास्तव. लेखक, कवी, साहित्यिक काय करतो, तर त्या वास्तवाला घेतो आणि त्याच्यावर कल्पनेची झालर टाकतो, कल्पनेचे रंग त्यामध्ये मिसळतो, तो थोडस मनाचं त्यामध्ये मिसळतो आणि त्याच्या आधारानं तो एक कथा म्हणा, कविता म्हणा, कादंबरी म्हणा किंवा नाटक म्हणा लिहित असतो. आणि मग विवा शिरवाडकरांनी हीच वृद्धत्वाची समस्या घेऊन फक्त
दोन पिढ्यांमध्ये कसं वैचारिक अंतर पडतं आणि मग नाट्य क्षेत्रामध्ये अधिराज्य गाजवलेला जो नटसम्राट आहे, सम्राट आहे, अप्पासाहेब बेलवलकर नावाचं काल्पनिक पात्र येतं. मग त्याचं कुटुंब येतं, मग कावेरी नावाची त्याची काल्पनिक पत्नी येते आणि मग ते दोघं वृद्ध झालेले असतात आणि अप्पासाहेब रंगभूमीवरून निवृत्त होण्याचा निर्णय जाहीर करतात आणि आपली जी काही संपत्ती आहे ती आपल्या मुलीला आणि मुलाला वाटून टाकतात. आणि मग पुढे जे घडत जातं ते सगळं असं गुंफत नेलेलं आहे. त्याच्यातून मग त्या अप्पासाहेबांची झालेली काही जी ट्रॅजेडी आहे, जी काही शोकांतिका आहे ती आपल्या पुढे येते आणि शेवटी त्या नाटकाचा शेवट कसा होतो हे आपण पाहिलं मागच्या वर्षी पहा. तर तिथं वास्तवात ज्या गोष्टी घडत असतात ते घेतलं आणि त्याच्यामध्ये कल्पनेचे रंग मिसळून ते नाटक तयार केलेलं आहे. परंतु ललितेतर साहित्य किंवा शास्त्रीय वाङ्मय जे असतं त्याच्यामध्ये सत्य आणि सत्यच असतं मानलेलं, सत्यानिष्ठता असते. तिथं कल्पनेला संधी नाही. 2+2 म्हणजे 4च. तिथं तुम्हाला 5 म्हणून चालणार नाहीये. 5 म्हणून चालणार नाही. काल आपण शेवटी हे उदाहरण घेतलेलं होतं की 2×4 हा गणितातला पाढा तुम्ही कुठेही गेलात, अगदी इंग्लिश मध्ये गेलात तर 2+2 4च असणार, 5 होणार नाही. परंतु एखादा कवी, एखादा लेखक, एखादा साहित्यिक 2×5 असं टायटल देऊन एखादी कथा लिहू शकतो. 2×5 म्हटल्यानंतर आपल्याला वाटेल का वेडा तर नाही ना हा, 2×5 कुठं होतात का, 2×4 असतात. मग यातून काहीतरी लेखक वेगळं सांगत असतो, काहीतरी वेगळी कल्पना आहे त्याच्यामध्ये. 2×5 म्हणजे काय तर 1 to 4, या बोटाची थुंकी त्या बोटावर टाकणं आणि एखाद्याला फसवणं म्हणजे 2×5. आणि मग ते एखादी कथा येते किंवा कविता येते, एखादं गाणं येतं किंवा नाटक येतं की त्याच्यामध्ये एकमेकांना लोक कसे फसवतात, 2×5 कसं करतात, 1 to 4 कसं करतात हे मांडलेलं असतं. तर हे कल्पनामय आहे. गणितामध्ये 2×5 चालणार नाही, तिथं तुम्हाला 2×4च म्हणावं लागणार आहे. दुसरं म्हणजे त्याच्यात तर्क असतात आणि ते तर्क भविष्यामध्ये सत्यामध्ये उतरत असतात. तर्क लढवले जातात की आकाशामध्ये उडणारे पक्षी पाहून माणसानं तर्क केला की हे पक्षी उडतात, त्याला प्रश्न पडला आणि त्याच्यातून मग हे ज्या अर्थी उडतात तर मग आपल्याला पण उडता येणार नाही का, आणि त्या तर्काच्या साह्यानं मग त्यानं भविष्यामध्ये प्रयोग केले आणि त्या प्रयोगातून विमानासारखी वस्तू त्यानं निर्माण केली. तर ते तर्कावर चालत असतं, सत्यावर चालत असतं. आणि ललित साहित्य हे वास्तव आणि कल्पित एकत्र करून निर्माण होत असतं. हा फरक आपण काल जाता जाता पाहिला होता. आज आपण राहिलेले 2 फरक पाहणार आहोत आणि आपला हा मुद्दा संपवणार आहोत. ओके. आता चौथा जो फरक आहे दोन्हीमधला तो आहे ललित साहित्य हे सूचक असतं, त्याच्यामध्ये सूचकता असते आणि ललितेतर किंवा शास्त्रीय वाङ्मयामध्ये काटेकोरपणा असतो. काटेकोरपणा, दोन्हीमधला फरक काय तर काटेकोरपणा म्हणजे काय तर जे आहे, जे जसं आहे तसंच्या तसं मांडलेलं असणं, त्याला काटेकोरपणा असं म्हणतात. म्हणजे इतिहासाच्या पुस्तकामध्ये कल्पना मिसळून चालत नाही. जे घडलं, इतिहास या शब्दाचा अर्थ काय होतो, इति आणि हास, म्हणजे हे असे घडले म्हणजे इतिहास. हे असे घडले म्हणजे काय, इतिहास. आणि मग इतिहासामध्ये तुम्हाला तुमच्या मनाप्रमाणे कल्पना मिसळून चालत नाही. जे आहे ते अत्यंत काटेकोर पद्धतीनं मांडावं लागतं, सूत्रबद्ध पद्धतीनं मांडावं लागतं, वस्तुनिष्ठ पद्धतीनं मांडावं लागतं. तिथं तुम्हाला सूचकतेनं सांगून चालणार नाहीये. सरळ जे आहे जसंच्या तसं मांडलेलं असतं, त्याला म्हणतात काटेकोरपणा. म्हणजे आपण वेगवेगळी उदाहरणं घेतलेली आहेत पहा. कोणकोणती
तर मी म्हटलं होतं 2 दुने 4च, 2 अधिक 2 बरोबर 4च. पाणी 100 डिग्री सेंटीग्रेड तापमानाला तापते, हे विधान आहे विज्ञानात. पाणी 100 डिग्री सेंटीग्रेड तापमानाला तापते म्हणजे तापतेच. मग तुम्ही हिमालयात जरी गेलात आणि तिथं जर पाणी तापवायला ठेवलं, उकळायला ठेवलं, तर तिथं सुद्धा पाणी तापायला उकळायला 100 डिग्रीच सेंटीग्रेड तापमान लागणार आहे. फक्त होईल काय, तिथं असलेल्या थंड हवामानामुळं थोडा वेळ जास्त लागेल, पण पाणी उकळण्यासाठी 100 डिग्रीच तापमान लागणार आहे. आपला ताप डॉक्टर मोजतात आणि मग 100 डिग्रीच्या पुढे ताप गेला की मग म्हणतात की ऍडमिट करावं लागेल, उपचार करावे लागतील, ताप जास्त आहे, तो मेंदूत जाऊ शकतो. म्हणजे डॉक्टर सुद्धा 100 डिग्री जे तापमान आहे ते डेंजर झोन मध्ये गेल्याचं लक्षण समजतात. तर 100 डिग्री तापमान जे आहे हे पाणी उकळण्यासाठी लागणारं तापमान आहे लक्षात. आणि मग तुम्ही अमेरिकेत गेला, अगदी तुम्ही हिमालयात गेला किंवा त्या राजस्थानातल्या वाळवंटात जरी गेला तरी पाणी उकळायला 100 डिग्रीच तापमान लागणार. फक्त राजस्थानातल्या वाळवंटात पाणी लवकर उकळेल कारण तिथं उष्ण हवामान आहे, आणि हिमालयात पाणी उकळायला वेळ लागेल कारण तिथं थंड हवामान आहे. पण 100 डिग्री जी आहे ती महत्वाची आहे. हा काटेकोरपणा जे काही मोठमोठे विचारवंत जे मांडतात, समाजाचं मांडतात ना, किंवा आपल्या अवतीभोवतीचं मांडतात, ते अत्यंत काटेकोर पद्धतीनं मांडत असतात. जसं इतिहासामध्ये जो इतिहास सांगितला जातो तो काटेकोर असा असतो. मला एक वाक्य आठवतं या निमित्तानं. विका राजवाडे यांनी असं म्हटलं होतं की एक अस्सल चिटोरे सुद्धा, एक अस्सल चिटोरे देखील तुमचा इतिहास हाणून पाडण्यास बस आहे. एक अस्सल चिटोरे म्हणजे इतिहास हा सत्यावर चालत असतो. हे असे असे घडले, इति आणि हास, तिथं तुम्हाला मनाने काहीही टाकून चालणार नाही. आपण जर या ठिकाणी शिवाजी महाराजांचा इतिहास मांडत असू, त्यांच्या पराक्रमाचा इतिहास मांडत असू, तर तुम्हाला कल्पनेने काहीही मिसळून चालणार नाही. कल्पनेनं जर तुम्ही काही मिसळलं तर उद्या समाजाच्या भावना दुखावल्या जाऊ शकतात, किंवा काहीतरी आपण चुकीचं मांडलं म्हणून आपल्यावर गुन्हा देखील दाखल होऊ शकतो. कारण इतिहासामध्ये काटेकोरपणा असतो, जे आहे ते वस्तुनिष्ठ पद्धतीने मांडलेलं असतं, आणि म्हणून ललितेतर साहित्य हे काटेकोर असतं. त्या उलट आता आपण ललित साहित्यामध्ये काय असतं तर त्याच्यामध्ये सूचकता असते. सूचकता असते म्हणजे सूचकता असते. सूचकता म्हणजे काय, तर जे सांगायचं ते जसंच्या तसं न सांगता थोडस आड पडद्यानं सांगणं. आपल्याकडे खेडेगावामध्ये एक म्हण आहे पहा, घालून पाडून बोलणे. म्हणजे सासू आणि सुनेमध्ये नेहमी काहीतरी 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 चाललेलं असतं, असं एक परंपरेने आपल्याला सांगितलं जातं, आणि ते सत्य आहे. सासू आणि सुनेमध्ये नेहमी वाद होतात, आणि मग सासू सुनेला बोलते, पण ती सुनेला न बोलता घालून पाडून बोलते, आड पडद्यानं बोलते. म्हणजे काय करते, लेकी बोले सुनेला गे, ती बोलते मुलीला, परंतु उद्देश असतो तो सुनेला सुनवायचा, सुनेला सांगायचा. हे जे घालून पाडून बोलणं, आड पडद्यानं बोलणं, किंवा लेकी बोले सुनेला गे अशी जी म्हण आहे ते, हे सगळं काय असतं तर सूचक असतं. जे आहे ते स्पष्ट सांगायचं नाही, सूचकतेनं सांगायचं. मग तुम्हाला एक उदाहरण देतो, सूचकता काय असते. सूचकता काय असते, तुम्ही मागच्या वर्षी नटसम्राट नाटक पाहिलं पहा. त्या नाटकामध्ये जेव्हा अप्पासाहेब बेलवलकर आपली संपत्ती आपल्या मुलाला आणि मुलीला, नंद्याला आणि त्या नलूला देण्याचा निर्णय घेतात, त्यानंतर संध्याकाळच्या वेळी जेव्हा कावेरी आणि अप्पासाहेब
बसलेले असतात एकांतामध्ये, त्यांच्या गप्पा चाललेल्या असतात. आणि मग कावेरी आप्पासाहेबांना म्हणते, बोलता बोलता म्हणते, एवढी का घाई करायला हवी होती आजच? मी काय म्हणते, माणसानं पुढ्यातलं ताट द्यावं पण बसायचा पाठ देऊ नये दुसऱ्याला. काय अर्थ पाहिला होता याचा आपण? तेजस, पुढ्यातलं ताट द्यावं पण बसायचा पाठ देऊ नये दुसऱ्याला. पुढ्यातलं ताट आणि बसायचा पाठ हे शब्दप्रयोग वापरून ती आप्पासाहेबांना असं म्हणते. ते सूचकतेनं म्हटलेलं आहे, लक्षात घ्या. काय याचा अर्थ काय सांगितला होता तेजस? म्हणजे बसायचं, बोल. कोणताही पाहुणा आला की पहिला बसायचा पाठ देणे. परफेक्ट अर्थ कोण सांगेल याचा? पुढ्यातलं ताट द्यावं पण बसायचा पाठ देऊ नये. सर, हा बोल रे अविनाश, बोल. बरोबर. म्हणजे एखाद्याची मदत करावी पण एवढी पण नाही करावी की आपलंच नुकसान होईल त्याने. गुड गुड गुड, व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड. पुढ्यातलं ताट द्यावं म्हणजे काय? तर आपल्या घासातला घास दुसऱ्याला दिला तरी चालेल. अगदी तुम्ही तुमचं जेवणाचं ताट जरी एखाद्याला उपाशी माणसाला दिलं तरी हरकत नाही, समोरच्याला दिलं तरी हरकत नाही. पण बसायचा पाठ म्हणजे काय? समजा तुमच्या खालचा बसायचा पाठ कोणीतरी ओढून घेतला तर तुम्ही काय व्हाल? पाठ ओढून घेतला तर काय व्हाल? पडल खाली. खाली पडताल ना, कोसळून जाताल तुम्ही, खाली पडताल. बसायचा पाठ म्हणजे काय? तर संपूर्ण आधार. बसायचा पाठ म्हणजे तुमचं सर्वस्व. आणि पुढ्यातलं ताट म्हणजे काय? तर घासातला घास. थोडस की हरकत नाही. समुद्रातलं ओंजळभर पाणी काढलं तर समुद्राला फरक पडत नाही, समुद्राला फरक पडत नाही. तसा तुमच्या संपत्तीतली थोडी संपत्ती कुणाला दिली तर काही फरक पडत नाही. पण अख्खा समुद्र जर तुम्ही देऊन टाकला एखाद्याला तर उद्या तुम्हाला पाण्या वाचून मरायची वेळ येईल, लक्षात घ्या. म्हणजे सर्वस्व देऊन चालत नाही, कारण भविष्याची काळजी असते, भविष्याची तरतूद असते. आणि मग वृद्ध झाल्यानंतर वृद्धांच्या शोकांतिका का होतात, ट्रॅजेडी का होतात? तर वृद्ध होत असताना त्या वृद्ध आई वडिलांनी आपलं सगळं मुलांना वाटून टाकलेलं असतं आणि ते परावलंबी झालेले असतात, आता मुलांवर अवलंबून असतात. आणि नव्या पिढीतली मुलं मग आई वडिलांना पाहिजे तसं वागवतात, कारण त्यांच्या हातात सगळं आलेलं असतं. आणि बिचारे आई वडील मग अगदी जसं भोगायला म्हणजे जसं काही त्यांच्या भोगाला आलं तसं भोगत राहतात, कारण त्यांच्या हातात काहीच राहिलेलं नसतं, सगळं देऊन टाकलेलं असतं. तर बसायचा पाठ म्हणजे सर्वस्व. बसायचा पाठ म्हणजे आपलं जे काही असेल ते सगळं. आणि पुढ्यातलं ताट म्हणजे आपल्या संपत्तीतला थोडासा वाटा, आपल्या घासातला घास. मग हे सांगताना विभा शिरवाडकरांनी जो डायलॉग तिथं लिहिलाय, जो संवाद दिलेला आहे कावेरीच्या मुखी, तो काय दिला? तर ती आपल्या पतीला, आपल्या नवऱ्याला, आप्पासाहेबांना सूचित अर्थानं सांगते आहे, सूचकतेनं सांगते आहे की तुम्ही हे जे काही करता आहात, तुम्ही हे जे काही केलंय त्याच्या संदर्भात एवढी घाई करायला हवी नको होती. कारण तुम्ही बसायचा पाठच दिलाय मुलांना, आणि उद्या या मुलांनी आपल्याला लाता घातल्या तर, या मुलांनी आपल्याला जर आकलून दिलं तर, या मुलांनी आपल्याला जीव लावला नाही तर तुम्ही तुमच्या आपल्या प्रॉपर्टीतलं थोडी दिली असती तर हरकत नव्हती, पण तुम्ही तर सगळंच देऊन टाकलं. आणि मग पुढे आप्पासाहेब म्हणतात नाही ग तसं, आपली मुलं तशी नाहीत वगैरे वगैरे वगैरे, हे सगळं येतं. पण तो जो डायलॉग आहे, तो डायलॉग जे सांगायचं ते स्पष्ट नाही सांगत, सूचकतेनं सांगतो. म्हणजे आड पडद्यानं सांगितलेलं आहे. जे सांगायचं ते स्पष्ट न सांगता आड पडद्यानं सांगणं. मी दुसरं उदाहरण देणार आहे आणि पुढच्या मुद्द्याकडे जाणार आहे. दुसरं उदाहरण
विवा शिरवाडकरांचंच आहे. कुसुमाग्रज या नावानं त्यांनी कविता लिहिल्या. विवा शिरवाडकरांनी कुसुमाग्रज या नावानं कविता लिहिल्या. तर त्यांची एक कविता आहे बा, मी नेहमी तिचं उदाहरण तुम्हाला देत असतो. त्या कवितेमध्ये पृथ्वीचे प्रेमगीत नावाची कविता आहे बा. त्या कवितेमध्ये ते काय म्हणतात, एक दृश्य आहे, एक युगल आहे, सखा आणि सखी आहे, आणि त्यातली सखी त्या सख्याला म्हणते आहे, काढ सखे, सखा सखीला म्हणतो आहे, काढ सखे तुझे गळ्यातील चांदण्यांचे हात, काढ सखे गळ्यातील तुझे चांदण्यांचे हात, क्षितिजा पलीकडे उभे आहे दिवसाचे दूत. कोण सांगेल या कडव्यामध्ये जे शब्द वापरले त्याच्यातून काय सांगायचंय कवीला? चांदण्यांचे हात असा शब्द प्रयोग कवीनं वापरला. काय याचा अर्थ आहे? चांदण्यांचे हात म्हणजे काय हो? कोण सांगेल? अनम्यूट करून उत्तर द्या. कोण सांगेल चांदण्यांचे हात म्हणजे काय? सांगेल का कोणी? ओके. चांदण्यांचे हात हा शब्द प्रयोग काहीतरी वेगळा आहे. हात कुठे चांदण्यांचे असतात का? असतात का चांदण्यांचे हात? चांदण्या कुठे असतात? आकाशात. आकाशात असतात. रात्रीच्या वेळी त्या चमचम करत असतात. पण इथं कवी म्हणतो चांदण्यांचे हात. चांदण्यांचे हात यातून काहीतरी वेगळं सांगायचंय कवीला. काहीतरी आहे ते नाही सांगायचं. हा, हात असतात. कोणते हात असतात? जेवण झाल्यानंतर जे असतात ते खरकाटे हात, आहे का नाही? किंवा खेडेगावामध्ये एखादी बाई असते, ती घर सारवत असते, शेणानं घर सारवत असते, तर आपण म्हणतो शेणाचे हात, खरकाटे हात, शेणाचे हात, हे शब्द असतात. पण चांदण्यांचे हात हे काय आहे? मग लेखकाला काहीतरी वेगळं सांगायचं आहे. मग त्यातून कवीला काय सांगायचंय? तर चांदण्यांचे हात म्हणजे चांदण्या कधी उगवतात आकाशात? चांदण्या कधी असतात? दिवसा दिसतात का? रात्रीच्या वेळी. रात्रीच्या वेळी, मध्यरात्रीच्या वेळी चांदण्या चमचम चमचम करत असतात. तर चांदण्यांचे हात म्हणजे चांदण्या रात्रीचे हात आहेत. आणि कोणते हात? तर गळ्यातील हात. म्हणजे यातल्या सखीचे हात सख्याच्या गळ्यात आहेत आणि ते रात्रीच्या काळातले आहेत, म्हणून त्याला चांदण्यांचे हात असं म्हटलंय. असं स्पष्ट नाही म्हटलेलं आहे. तर रात्रीचा हा प्रहर आहे हे त्यातून सांगितलेलं आहे. सूचकता इथं आहे. पुढची जी ओळ येते किंवा पुढच्या ज्या दोन ओळी येतात, क्षितिजा पलीकडे उभे आहे दिवसाचे दूत. क्षितिज दूरवर दिसणार आणि त्याच्या पलीकडं दिवसाचे दूत आहेत. आता इथं दिवस शब्द वापरलेला आहे आणि दूत हा शब्द वापरलेला आहे. दूत म्हणजे कोण? की जो निरोप घेऊन येतो, जो निरोप द्यायचं काम करत असतो, त्याला दूत असं म्हटलेलं आहे. आणि मग इथं दिवसाचे दूत म्हणजे दिवस जो आहे त्याचा दूत. जसा राजाचा दूत असतो त्याला राजदूत म्हणतात. राजाचा दूत असतो त्याला काय? राजदूत म्हणतात. तो राजाचा निरोप दुसऱ्या राजाला किंवा दुसऱ्या जनतेला द्यायचं काम करत असतो, तर तो राजदूत असतो. हा दिवसाचा दूत आहे. मग दिवसाचा दूत कोण? दिवसाचा दूत कोण? दिवसाचा निरोप देणारा कोण आहे? सूरज. सूर्य. सूर्य. सूर्य हा दिवसाचा दूत आहे. म्हणजे मी येतो आहे असं दिवस सांगतो आपल्याला. मी येतो आहे हा निरोप तो कोणाच्या माध्यमातून देतो? सूर्याच्या माध्यमातून पृथ्वीवर असलेल्या जनतेला देत असतो की मी येतो आहे हे सगळ्या जगाला सांग. हे सूर्या, मी येतोय हे सगळ्या जगाला जाऊन सांग.
आणि मग सूर्याची किरण पृथ्वीवर पडायला लागतात आणि सगळीकडे दिवस उजाडतो असं आपण म्हणतो. ती किरण, सूर्याची ही किरण म्हणजे दिवसाचे दूत आहे. आणि मग कवीनं ही कल्पना केलेली आहे, लक्षात घ्या, आणि सूचकतेनं सांगितलेलं आहे की काढ सखे गळ्यातील तुझे चांदण्यांचे हात, क्षितिजा पलीकडे उभे आहे दिवसाचे दूत. मला वाटतं आपले 2 तास आहेत है ना सलग, तसे 3 आहेत पण आपण 2च घेणार आहोत. एक 5 मिनिटांमध्ये वेळ संपेल आपली, आपण पुन्हा रिजॉईन व्हायचंय. आपण हा मुद्दा किंवा हा पूर्ण मुद्दा संपवणारच आहोत. तर आपण उदाहरण घेतलं. सर एकच तास आहे. एकच आहे का? हो आज एकच तास आहे. एकच तास आहे. हो वेळापत्रक पाहतो मी. ठीक आहे, पाहूया. एकच. ठीक आहे. तरी तर काढ सखे गळ्यातील तुझे चांदण्यांचे हात, क्षितिजा पलीकडे उभे आहे दिवसाचे दूत. याच्यातून कुसुमाग्रजांनी सूचकतेनं सांगितलेलं आहे की रात्रीचा प्रहर आहे, आणि त्या रात्रीच्या प्रहरामध्ये सखा आणि सखी एकमेकांच्या बरोबर आहे, आणि त्यातला सखा सखीला म्हणतो आहे की काढ सखे गळ्यातील तुझे चांदण्यांचे हात. आणि त्या चांदण्यांचे हात हा शब्द प्रयोग येतो, दिवसाचे दूत हा शब्द प्रयोग येतो. तर थोडक्यात काय, तर आता दिवस उजाडणार आहे आणि त्याच्याही पुढचा अर्थ आहे की मिलनाची घटिका संपलेली आहे असं तो सांगतो आहे. पण हे डायरेक्ट नाही सांगितलं, याला इनडायरेक्ट सांगणं म्हणतात. इनडायरेक्ट, आणि इनडायरेक्ट सांगणं म्हणजे सूचकता. इनडायरेक्ट सांगणं म्हणजे काय? सूचकता. इथं भूगोलाच्या पुस्तकामध्ये तुम्हाला इनडायरेक्ट सांगून चालत नाही. भूगोलात सांगितलं जातं की सूर्योदयाची वेळ या वेळी सूर्योदय होत असतो, या वेळी सूर्यास्त होत असतो, या वेळी मध्यान्ह होत असतो, या वेळी मध्यरात्र असते, आणि मग दिवस उगवेपासून दिवस मावळेपर्यंतच्या प्रहराला दिवस असं म्हणतात. सूर्यास्ताची वेळ अशी असते, सूर्योदयाची वेळ अशी असते. हे भूगोलाच्या पुस्तकात तुम्हाला वाचायला मिळेल, कारण ते काटेकोर असतं. पण कवी इथं वेगळीच कल्पना लढवतो. आणि मग दिवस उजाडण्याची वेळ होणं म्हणजे काय, तर मिलनाची घटिका संपणं. एक सुंदर असं मराठी गाणं आहे पहा, जिथे सागरा धरणी मिळते तिथे तुझी मी वाट पाहते. म्हणजे सागरा धरणी मिळते म्हणजे काय, तर जमीन आणि सागर जिथं एकमेकांना भेटतात, तिथं एकमेकांना भेटतात, म्हणजे जमीन संपते आणि समुद्र सुरू होतो अशी जागा सीमारेषा. सीमारेषा. आणि मग सागराचं आणि धरणीचं मिलन ज्या जागेवर होतं ती सीमारेषा, समुद्राचा काठ. समुद्राचा काठ. आणि मग जिथे सागरा धरणी मिळते तिथे तुझी मी वाट पाहते. त्या कवितेमध्ये काय सांगितलेलं आहे, त्या गाण्यात काय सांगितलं आहे, तर मिलनाच्या संदर्भातला संदेश त्यातून दिलेला आहे. तर अशा या वेगवेगळ्या पद्धतीनं नाटकातून, कथेतून, कवितांमधून जे सांगितलेलं असतं ते सूचकतेनं सांगितलेलं असतं, डायरेक्ट पद्धतीनं सांगितलेलं असतं, आणि म्हणून ते सुंदर वाटतं, म्हणून ते छान वाटतं, म्हणून ते रमणीय वाटतं. हा आहे ललित साहित्याचा वेगळा असा किंवा वेगळं असं वैशिष्ट्य आहे. आणि म्हणून ललित साहित्य हे ललितेतर साहित्यापेक्षा वेगळं ठरत असतं. ललितेतर साहित्यात जे सांगितलेलं असतं ते अत्यंत काटेकोर पद्धतीनं सांगितलेलं असतं, जे आहे ते वस्तुनिष्ठ पद्धतीनं सांगितलेलं असतं. आणि ललितेतर साहित्यात सौंदर्यमय पद्धतीनं सांगितलेलं असतं, कल्पनारम्य पद्धतीनं सांगितलेलं असतं, सूचकतेनं सांगितलेलं असतं. आणि शेवटचं वैशिष्ट्य आणि दोन्हींमधला फरक काय, तर ललित साहित्यामध्ये अनेक अर्थता असते आणि ललितेतर किंवा शास्त्रीय वाङ्मयामध्ये
एकच एक अर्थ असतो आणि तो पारिभाषिक शब्दात मांडलेला असतो. पारिभाषिकता असं त्याला म्हणतात. हा शेवटचा फरक आहे आपला. तर आपली वेळ खरं तर संपलेली असल्यामुळं आपण आता थांबणार आहोत. मी फक्त वेळापत्रक एक करतो. तुमचा कुणाचा काही प्रश्न असेल तर प्रश्न विचारा. मी जे बोलतोय ते समजतंय का सगळ्यांना? जरा लाईव्ह या सगळ्यांनी, लाईव्ह या सगळ्यांनी. लाईव्ह या. आज शुक्रवार आहे ना? ओके, S3. रुपाली, आम्ही आता जे बोललोय ते कळलं का तुम्हाला सगळ्यांना? हो सर. सगळ्यांना समजलं? अरुणा कळलं का? अरुणा समजलं का? गुड. कोमल तुला कळलं? कोमल हो सर, कळालं. कळालं. हा, कारण हे जे आहे सूचकता हे काव्याचं सामर्थ्य आहे, लक्षात घ्या. सर्वात प्रभावी असं जे वैशिष्ट्य आहे साहित्याचं ते सूचकता हे आहे. आणि म्हणून मी त्याच्यावर थोडस जास्त बोललो, कारण काव्य किंवा साहित्य वेगळं ठरत असतं ते सूचकतेमुळे. तुमची कुणाची काही शंका असेल तर ती विचारा. तेजस, अविनाश,